नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील एका कन्सेप्टचं काय पाहणार आहोत, विश्लेषण पाहणार आहोत. तो कन्सेप्ट कोणता आहे तुम्हाला पाहिलं असेल, पाठीमागं तुम्हाला थंबनेल वरती दिसलेच असेल. आणि आता इथं स्क्रीनवरती पाठीमागं पाहताच आहे तुम्ही, बरोबर. थंबनेल वरती पाहिलं ना की वस्तुमान व वजन. आता पहा की सर्वसामान्य आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस काय आहे की प्रश्न पडतो. मी तुम्हाला म्हणलो की 1 किलो साखर आणा, किंवा घरचे तुम्हाला ज्यावेळेस सांगतात 1 किलो साखर आणा, त्यावेळेस नेमकं तुम्ही वस्तुमान आणता का वजन आणता? प्रश्न काय आहे? ज्यावेळेस घरचे तुम्हाला सांगतात दाद्या दुकानात जा रे 1 किलो साखर घेऊन ये, बरोबर, त्यावेळेस 1 किलो वस्तुमानाची साखर आणता की 1 किलो वजनाची साखर आणता? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये कधी पडला का? पडायला पाहिजे. प्रश्न पडायला पाहिजेत. सायन्स शिकायचं तर प्रश्न हा अवश्य पडलाच पाहिजे, तर्कसंगत बुद्धीने विचार केलाच पाहिजे. त्याच्यामुळेच आज मी काय करणार आहे, तुम्हाला वस्तुमान आणि वजन ह्याच्यातला फरक सांगणार आहे. त्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय असतो, सदिश राशी कोणती, अदिश राशी कोणती, कोणत्या राशीमध्ये म्हणजे की ह्या किंवा ह्या बल कशावर प्रयुक्त केलं जातं, कोणतं बल प्रयुक्त होतं आणि त्याचे एकक कोणकोणते आहेत, ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत, इथे पाहणार आहोत. हा आपला विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 गुरुत्वाकर्षण जो आपला पहिला धडा आहे, त्याला चॅप्टर आपण म्हणतो किंवा धडा म्हणतो, त्या धड्यामधला हा पॉइंट आहे वस्तुमान व वजन. तर आपण आता सविस्तरपणे पाहूया. पहा, शांतपणे ऐकायचं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्यायची की पूर्ण आपला काय झाला पाहिजे, हा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. आलं लक्षात? वस्तुमान आणि वजन. पहा पहिले की वस्तुमान व वजन. वस्तुमानाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मास. पहा, वस्तुमानाला काय म्हणतात? मास. तर वजनाला काय म्हणतात? वेट म्हणतात. पहा, वस्तुमानाला मास म्हणलं जातं तर वजनाला काय म्हणलं जातं? वेट म्हणलं जातं. इंग्लिशचे पर्यायी शब्द लक्षात ठेवायचे. 11वी-12वीला ज्यावेळेस तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेताल त्यावेळेस काय होतो, त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. पहा, वस्तुमानाला काय म्हणतात? मास म्हणतात, आणि वजनाला काय म्हणलं जातं तर वेट म्हणलं जातं. स्पेलिंग वगैरे व्यवस्थित लक्षात घ्या. आता बाकी इथं दिलंय वस्तुमान आणि दिलेलं आहे वजन. दोन्ही मधला फरक काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा पहिले की वस्तुमान, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन. कशाचे मापन असतं? द्रवसंचयाचे. म्हणजे त्या वस्तूमध्ये द्रवसंचय किती आहे ह्याचं मापन केलं जातं. त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणलं जातं? वस्तुमान म्हणलं जातं. पहा, त्याचे SI एकक. आता वस्तुमानाचं SI एकक काय आहे? किलोग्रॅम. सर असं कसं काय झालं? मी तर म्हणतो 1 किलो साखर घेऊन आलो, वजन करून आणली होती, मग वजनाचं एकक असायला पाहिजे होतं SI. बरोबर आहे का? मग इथं तर काय म्हणतोय, वस्तुमानाचं एकक आहे, मग मी वजन तर करून आणलं होतं. तुम्ही काय केलं? हा तराजू आहे. पहा, इकडे एक असं हे होतं, इथं एक होतं. इथं 1 किलो वजन ठेवलेलं होतं, मग इथं 1 किलो साखर टाकली, म्हणजे एवढ्याच वस्तुमानाची साखर आणली. द्रवसंचय, तुम्ही काय केलं? 1 किलो वस्तुमानाचा द्रव संचय घेऊन आलात. आलं लक्षात? म्हणून इथं वजन असतं पहा 1 किलो. तराजू मध्ये इकडच्या साईडला काय केलं असतं, आता इलेक्ट्रिक तराजू आले त्याच्यामुळे विषय सोडून द्या, पण जे जुने तराजू आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, 1 किलोचं वजन इथं ठेवलं जातं आणि मग 1 किलो साखर तो दुकानदार काय करतो, आपल्याला देतो. तर तो द्रवसंचय देत असतो. तेवढा काय करत असतो? द्रवसंचय देत असतो. कन्फ्युज होऊ नका. पहा, म्हणून वस्तुमानाचं SI एकक काय आहे? किलोग्राम आहे. समजलं? पुढे पहा, वस्तुमान ही कशी राशी आहे? अदिश राशी आहे. म्हणजे तिला दिशा आहे का? हो, नाही. तिच्यावर कोणतं दुसरं बल प्रयुक्त होतंय का? नाही. ती स्वतःच स्वयंभू असं अस्तित्व सिद्ध करते. तिच्यावर कोणतंही बल प्रयुक्त होत नाही. बल ही काय आहे? सदिश राशी आहे. बलाला दिशा असते. आपण गुरुत्वाकर्षण मध्ये पाहतोय, पहा सेंट्रिपिटल फोर्स मध्ये ते पाहतोय. त्याच्यामध्ये काय आहे, तर ही काय आहे? अदिश राशी आहे. म्हणजे फक्त काय की द्रवसंचय आपण तिथं मोजमाप करतो, त्याला डिफाईन करण्यासाठी किंवा त्याला संकल्पना विस्तृत करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या एककाची गरज भासत नाही. फक्त त्याचं काय एकक काय म्हणून फक्त किलोग्रॅम येतं.
बेसिक युनिट जे आहेत आपलं काय असतं, किलोग्रॅम असतं, मीटर असतं, बरोबर ना. तर हे जे युनिट आहेत म्हणजे SI मधले वेगळे असतात, CGS मधले वेगळे असतात, बरोबर. मग सदिश कोणाला म्हणायचं, आदेश कोणाला म्हणायचं, आपण ते विस्तृत त्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पहा पहा, ही अदिश राशी आहे, त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच, लावले पहा, काय म्हणतंय, त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील, म्हणजे आता तुम्ही कुठे येतं, पृथ्वीवरती आहात. कुठे आहात, पृथ्वीवरती. पृथ्वीवरून तुम्ही चंद्रावरती गेलात किंवा मंगळावरती गेलात किंवा शुक्र ग्रहावरती गेलात, तुम्ही कुठेही जावा, मास बदलणार आहे का, म्हणजेच वस्तुमान बदलणार आहे का, वस्तुमान बदलत नाही. आपल्या विश्वामध्ये वस्तुमान हे काय राहतं, स्थिर राहतं. वस्तुमान कुठेही बदलत नाही. म्हणून वाक्य काय म्हणलं बघा, दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य काय म्हणतंय, बदलत नाही. म्हणजे आपल्याला सिंपल साधा प्रश्न येऊ शकतो, एखाद्या वस्तूचे वस्तुमान पृथ्वीवरती 9 kg आहे, तर ते चंद्रावर किती भरेल, डोळे झाकायचे डायरेक्ट उत्तर लिहायचं, 9 kg भरणार. कारण वस्तुमान बदलते का हो, नाही. कुठं वाचले आपण, स्टेट बोर्ड मध्ये वाचले, बरोबर. पहा, दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार, न्यूटनचा पहिला नियम आपण पहिल्या लेक्चरमध्ये, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जायचं, प्रशाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, तिथं गुरुत्वाकर्षण ह्याच्यामध्ये आपण तो एक्सप्लेन करून सांगितलेला आहे तुम्हाला नियम. काय सांगतं, न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक मापन आहे. काय आहे पहा, शब्द, ज्या शब्दाला मी काय करतोय, चौकोन करतोय किंवा अंडरलाईन करतोय, ते शब्द खूप लक्ष देऊन पाहिजे आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा. पहा काय म्हणते, न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक मापन आहे किंवा माप आहे. गुणात्मक माप आहे कशाचं, जडत्वाचं. जडत्व म्हणजे काय, एखादी वस्तू चल असेल तर चल स्थितीत राहते किंवा अचल असेल तर अचल राहते. म्हणजे एक दगड आहे, असा मी खाली टाकला तर तसाच पडून तसाच राहतो का, ते जडत्व आहे त्याचा. त्या जडत्वाच्या परिणामामुळे काय असतं, तो त्याच्या स्थितीमध्ये सहजासहजी बदल करत नाही, जोपर्यंत त्याच्यावर बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत. हे आपण त्याच्यामध्ये शिकलेलो आहे. म्हणून इथं काय सांगितलं की न्यूटनचा कोणता नियम सांगतो, पहिला नियम, वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. पहा, दोन्ही शब्द घ्यायचा, कसलं माप आहे, गुणात्मक. पहा, गुणात्मक, जडत्वाचं गुणात्मक माप आहे. हे शब्द आहे असे लक्षात ठेवायचे. पुढे म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितके जडत्व हे काय असणार, जास्त आहे. वस्तुमान जेवढं जास्त म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन जेवढं जास्त, चुकलं, वस्तूचं वस्तुमान जेवढं जास्त. कारण का, वजन सेपरेट कॉन्सेप्ट आहे, वस्तुमान सेपरेट कॉन्सेप्ट आहे, बरोबर. म्हणून एखाद्या वस्तूचं वस्तुमान जेवढं जास्त, मी म्हणलं 10 किलो आणि 5 किलो, इथं काय केलेलं आहे, एक 5 किलोचा दगड आहे आणि इथं 10 किलोचा दगड आहे, बरोबर. आता मी साधा प्रश्न केला तुम्हाला, काय प्रश्न केला मी, की ह्या दोन्ही मध्ये वस्तुमान कोणाचं जास्त. सर आत्ताच तुम्ही सांगितलं वस्तुमान केजी मध्ये मोजलं होतं आणि जो जास्त दाखवतोय त्याचं वस्तुमान जास्त. मग हा 10 किलो वस्तुमान जर असेल तर त्याचं काय जास्त असणार आहे, जडत्व जास्त असणार आहे. म्हणून 5 किलो वजन आहे, म्हणजे आपण वजन म्हणण्यापेक्षा 5 किलोची वस्तू आहे, ते उचलण्यासाठी लागणारं बल किंवा ते उचलण्यासाठी तुम्हाला प्रयुक्त करावी लागणारी ताकद, आणि 10 किलो वजन उचलण्यासाठी म्हणजेच 10 किलो वस्तुमान उचलण्यासाठी वजन. आता कसं की आपल्या वापरण्यात वजन वजन हा शब्द असतो, त्याच्यामुळे कधी मध्ये जर बोलताना माझ्याकडून हे झालं तर ते थोडं समजून घ्यायचं, की काय आहे, 5 किलो वस्तुमान उचलण्यासाठी लागणारं बल आणि 10 किलो वस्तुमान उचलण्यासाठी लागणारं बल, हे बल कोणत्या वस्तूला उचलण्यासाठी जास्त लागणार आहे, 10 किलो. म्हणजे इथं काय, तर तुम्हाला जास्त बल प्रयुक्त करावं लागणार. म्हणजे जास्त बल का प्रयुक्त करावं लागतं, तर ते जडत्व काय आहे, जास्त असतं. समजलं. तर पहा, परत एकदा सांगतो मी तुम्हाला, वस्तुमान, ओके, ठराविक शब्दावरती फोकस द्यायचा, ठराविक शब्द खूप कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवायचे. पहा, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे काय असतं, द्रवसंचयाचे माप असतं. द्रवसंचय, त्याच्यामध्ये त्या वस्तूमध्ये द्रवसंचय किती झालेला त्याचं माप असतं. त्याचं SI एकक काय आहे, किलोग्रॅम आहे. SI एकक काय आहे, किलोग्रॅम आहे. ही वस्तुमान ही कशी राशी आहे, आदिश राशी आहे. तिचं मूल्य, हे जे एखादं वस्तुमान आहे तिचं मूल्य सगळीकडे
सारखेच लावलंय पाहिजे, सगळीकडे सारखेच असतं. म्हणजे दुसऱ्या एखाद्या ग्रहावर जरी ती वस्तू नेली, म्हणजे एखादी वस्तू मी तुम्हाला सांगितलं पृथ्वीवरून कुठं नेलं, चंद्रावर नेली, मास बदलणार आहे का? नाही. 1 किलो साखर आहे, ती 1 किलो साखर तिथं त्याचं वस्तुमान असणार आहे. बरोबर. पहा, दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याच्या मूल्य काय असतं, बदलत नाही, म्हणजेच सारखं असतं. पहा, न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो, वस्तुमान काय आहे, वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. काय आहे, वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. आणि पुढं म्हणजेच वस्तुमान जेवढं जास्त तेवढं वस्तूचं काय जास्त असणार आहे, जडत्वही जास्त असणार आहे. समजलं. हे झालं वस्तुमान, जे की आपण कशामध्ये मोजतो, लक्षात द्या, किलोग्रॅम मध्ये मोजतो. समजलं. वस्तुमान म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर झालं. आता पाहूया वजन. पेन जरा थोडासा चेंज करतो. पहा, वजन. वजन म्हणजे काय, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने काय करते, आकर्षित करते. म्हणजे एखादी वस्तू आहे, आता मी तुम्हाला न्यूटनच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. पहा काय, की सफरचंद जे झाडाचं आहे ते तुटतं, खाली पडतं, मग ते खालीच का पडतं, क्षितिज समांतर दिशेने का जात नाही, म्हणजे हे झाड आहे, इथलं सफरचंद आहे, ते पडल्यानंतर हे खालीच पडतं. पहा, असं जात नाही, किंवा असं वरती जात नाही, किंवा इकडं जात नाही, किंवा इकडं जात नाही, ते फक्त काय पडतं, खालीच येतं. खालीच काय येतं, बरोबर. तर काय की पृथ्वी काय करते, त्याच्यावरती बल प्रयुक्त करते. मग न्यूटन सरांना काय प्रश्न पडला, की पृथ्वीच्या भूगर्भाकडे ते का आकर्षित होतं, का, तर मग त्यांनी काय केलं, की गुरुत्वाकर्षण बल शोधून काढलं होतं. मग ह्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होतं, तर तो सफरचंद जे आहे ते काय होतं, पृथ्वीच्या केंद्र भागाकडे आकर्षित होतं. म्हणजेच काय म्हणते वाक्य हे, पहा शब्द लक्षात ठेवा, गुरुत्वीय बलाने आकर्षित करतं. कोण, पृथ्वी. पहा शब्द म्हणजे पृथ्वीचं गुरुत्व बल त्याच्यावर काय झालं, अप्लाय झालं, किंवा ते लावलं गेलेलं आहे, करते. त्या बलाला वजन म्हणतात. कशाला म्हणलं, ही बलाला वजन म्हणतात. म्हणजे पहा, गुरुत्वाकर्षणच्या ह्याच्यामध्ये एक प्रश्न होता, बलाचे विविध प्रकार सांगा. प्रश्न काय होता, बलाचे विविध प्रकार सांगा, असा प्रश्न होता. मग वजन हे पण एक बलच आहे, बरोबर. पहा, त्या बलाला काय म्हणतात, वजन असे म्हणतात. यम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पहा, यम वस्तुमान जे आहे त्या वस्तुमानाचं पृथ्वीचे गुरुत्वीय बल F समीकरण 4 वरून हे केलेलं आहे. गुरुत्वीय बल म्हणजे काय, पृथ्वीचं F असतं. तर त्या गुरुत्वाकर्षण चॅप्टर मध्ये पाहिलं होतं आपण, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. काय पाहिलं होतं, G M1 M2 अपॉन R स्क्वेअर पाहिलं होतं. पण काय झालं, परत आपण ते सोडवताना तर हा जो पार्ट आहे ह्याच्यासाठी काय केलं होतं, G कॅल्क्युलेट केलेला होता. काय कॅल्क्युलेट केलेला होता, G कॅल्क्युलेट केलेला होता. आणि F इज इक्वल टू काय म्हणलं होतं आपण, F इज इक्वल टू mg. पहा इथं खोडून लिहितो मी, F इज इक्वल टू काय म्हणलं होतं, mg. म्हणजे त्या वस्तूचं मास इंटू पृथ्वीचं काय असेल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय आकर्षण बल. ते थोडक्यात म्हणजे गुरुत्वीय त्वरण, गुरुत्वीय आकर्षण नाही तर गुरुत्वीय त्वरण, ते असणार G न दाखवलेलं, बरोबर. म्हणून वजन म्हणजे काय असणार, W म्हणजेच काय, F. वेट म्हणले, पहा इथं पहा, वजन म्हणजे काय, वेट. म्हणून W इज इक्वल टू F. F इज इक्वल टू काय, MA. F इज इक्वल टू तसा फॉर्म्युला काय हवं, मास इंटू ऍक्सेलरेशन, म्हणजे काय, वस्तुमान, एखाद्या वस्तूचं वस्तुमान गुणुले त्वरण असतं, बरोबर. गुणुले काय असतं, त्वरण असतं. पण इथं फोर्स कोण अप्लाय करते किंवा बल कोण अप्लाय करते, पृथ्वी. मग पृथ्वीचं कशाने दाखवलंय त्वरण, G न. लक्षात. म्हणून इथं काय घेतलं, G घेतलेलं पाहिजे आपलं. आणि मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितला होता, G बद्दल काय घेतलं जातं, GM अपॉन R स्क्वेअर. R म्हणजे काय, तर त्या दोन वस्तूमधलं अंतर. म्हणजे इथं जर समजा पृथ्वी अप्लाय करते, बल काय करते, पृथ्वी प्रयुक्त करते एखाद्या वस्तूवरती, तर ते काय असणार, पृथ्वीचे काय असणार,
त्रिज्या असणार आहे. आर्क स्क्वेअर म्हणजे काय घेतलं जाणार, पृथ्वीची त्रिज्या घेतली जाणार आहे. पहा मी तुम्हाला सांगितलं एफ इज इक्वल टू एम ए असतं, पण एच्या जागी जी का आलं तर इथं काय की पृथ्वीनं त्याच्यावर प्रयुक्त केलेलं तोरण आहे, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय तोरण काय आहे, स्मॉल जी न दाखवलं जातं. बरोबर, ते 9.8च्या आसपास असतं. तर पहा वजन हे बल असल्यानं, आता मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं होतं वजन हे काय आहे, बल असल्यानं, वजन हे बल असल्याने त्याचे एसआय युनिट काय आहे, एकक न्यूटन. पहा सिंपल साधा क्वेश्चन, वजनाचं एकक काय, सर म्हणाल आता मात्र कन्फ्युज करून टाकलं, आता मात्र कन्फ्युज करून टाकलं. असं कन्फ्युज वगैरे काय नाही, मी तुम्हाला सांगितलं वस्तुमानाचं एकक केजी, वजनाचं एकक न्यूटन. लक्षात ठेवायचं, कोण जर काय म्हणलं तर चुकीचं म्हणायचं, किंवा त्याला सायन्सची माहिती कमी आहे असं म्हणायचं, त्याच्या जास्त नादी लागायचं नाही. मग परत वजन हे बल असल्याने त्याचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन आहे, किंवा एसआय एकक ज्याला आपण म्हणतो. पहा तसेच वजन हे बल असल्याने ती सदिश राशी आहे. कसली राशी आहे, सदिश. पहा सदिश राशी, इथं काय म्हणलं होतं, अदिश राशी. पहा ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. पहा ही अदिश राशी, ही सदिश राशी, हे बल होतं का, नाही, तर हे बल आहे. मग सदिश राशी कोणकोणत्या, पहा व, वी, वे. पहा व म्हणजे काय, वजन, वी म्हणजे काय, विस्थापन, वे म्हणजे काय, वेग. पहा व, वी, वे, आणि पुढे काय झालं, ब, स, त्व. पहा ब, स आणि त, थांबा, बर, ब, स आणि त्व. ब म्हणजे काय, बल, ब म्हणजे काय, बल, स म्हणजे काय, संवेग, बल, स म्हणजे काय, संवेग, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये मोमेंटम म्हणतो. बरोबर, आणि तो म्हणजे काय, तोरण. तो म्हणजे काय, तोरण. ह्या जे काय आहेत ना, ह्या 6, आणखीन पण आहेत, पण आपल्याला महत्वाच्या ज्या आहेत अभ्यासक्रमाच्या दृष्टीने त्या ह्या 6 आहेत. ह्या काय आहेत तर कसल्या राशीत, या सदिश राशी आहेत. बरोबर, कोणकोणत्या, व, वी, वे, ब, सत्व. व म्हणजे काय, वजन, वी म्हणजे काय, विस्थापन, वे म्हणजे काय, वेग. बरोबर, ब म्हणजे काय, बल, स म्हणजे संवेग, आणि तो म्हणजे तोरण. ह्या 6 काय आहेत, सदिश राशी. त्याच्यातलं हे काय आहे, वजन. आपलं आलं हे काय वजन, इथं हे ओबा सर आली का सदिश राशी, हे पाठ करून ठेवा तुम्ही. बरोबर, या बलाची दिशा, आता बल कोण प्रयुक्त करतो, एखादी वस्तू आहे त्याच्यावरती बल कोण प्रयुक्त करतोय. पहा इथं दिले ना सुरुवातीला, एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते, कोण करते आकर्षित, पृथ्वी. मग पृथ्वी आकर्षित करते म्हणजे बल प्रयुक्त कोण करते, पृथ्वीच करते. म्हणून वजन हे बल असल्याने त्याचे एसआय युनिट पाहिलं आपण. तसेच वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे, पाहिलं. पहा या बलाची दिशा, आता प्रयुक्त कोण करतोय, बल, पृथ्वी. म्हणून ह्या बलाची दिशा कशी असणार आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे असते. कुठे असणार आहे, केंद्राकडे असणार आहे, कारण बल प्रयुक्त कोण करतंय त्या वस्तूवरती, कोण करते, पृथ्वी करते. म्हणून त्या बलाची दिशा कुठे असणार आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे असते, जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे. पहा आता हा प्रश्न इथे पहा, जो जी मी तुम्हाला सांगितलं इथं, हा जो जी आपण कॅल्क्युलेट करणार आहे, जरा थोडासा वेगळा काढला जी मी, किंवा असा काढा तुम्ही. बरोबर, कसा काढायचा तसा काढा, पण फक्त जी व्यवस्थित काढा, पेपर चेक करणाऱ्याला व्यवस्थित दिसला पाहिजे. हा जो जी आहे, ह्या दोन्ही पैकी कसा काढायचा काढा. हा जी आहे ते काय म्हणते, जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसते. पहा हा जीचं मूल्य सगळीकडे सारखे असतं का, नाही. आता इथे पहा काय असतं, वस्तुमान, त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असतं. म्हणजे वस्तुमान एखाद्या वस्तूचं बदलतंय का, नाही, पण जीचं मूल्य बदलू शकतं, जीचं मूल्य बदलू शकतं, हे वाक्य लक्षात ठेवायचं. पहा सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजन ही स्थानाप्रमाणे बदलते. म्हणून वस्तूचं वजन काय होतंय, स्थानाप्रमाणे बदलतं. म्हणजे वस्तूचं वजन सर्वत्र सारखं असणार का, नाही, वस्तूचं वजन सर्वत्र सारखं नसणार. पहा कारण पहा एखाद्या ठिकाणी काय असणार आहे, आता समजा मी किती एक 10 किलोग्राम वजनाची वस्तू घेतली, किती, 10 किलोग्राम वजनाची, वजन म्हणजे वस्तुमानाची.
म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की वजन आणि वस्तुमान कधी कधी बोलण्यात गोंधळ जर झाला तर लक्षात घ्यायचं. 10 kg वस्तुमान असणारी वस्तू घेतली तर त्याच्यावर बल प्रयुक्त किती होणार आहे? 9.8. बरोबर. आता हे जे काय आहे हे ऍक्सलरेशन कशामुळे असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे असणार आहे. बरोबर. पृथ्वीचा मीटर पर सेकंड स्क्वेअर असं असणार आहे. मग इज इक्वल टू काय येणार? आपण याला मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 98 येणार आहे. कारण हा शून्य इकडे गेला, हे इथं आलं आणि हा शून्याला शून्य कॅन्सल झाला, म्हणजे तो पॉईंट तिकडे शिफ्ट केल्यामुळे हा शून्य कॅन्सल झाला. समजलं? मग हा 98 आला. 98 काय असणार इथं? आता आपण एकक काय पाहिलं? वजनाचं एकक काय? न्यूटन. 98 न्यूटन आलं. बरोबर. समजा एखादी वस्तू काय झाली? पृथ्वीपासून वर उंचावर गेली. काय झाली? वर उंचावर गेली. त्यावेळेस एखाद्या वस्तूचं वस्तुमान किती? 10 किलो आहे. पण त्यावेळेस मात्र तोरण जे आहे पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे तोरण आहे ते किती झालं? समजा 8 झालेलं आहे. तर त्या वस्तूचं वजन किती येणार? 80 येणार. किती येणार? 80 येणार. म्हणजे काय येणार? 80 न्यूटन येणार. म्हणून इथं वाक्य काय म्हणते बघा, जीचे मूल्य सगळीकडे सारखे नसल्यामुळे, जीचं मूल्य सारखं आहे का सगळीकडे? नाही. ते काय होतंय? बदलतंय. असं आपल्याला कोणी सांगितलंय? पुस्तकानं सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्या पाठामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं? वजन ही स्थानाप्रमाणे बदलते. पहा कसं. पण तिचे वस्तुमान काय म्हणतंय? पण आला म्हणलं की वाक्यामध्ये ट्विस्ट आहे म्हणायचं, काहीतरी गंमत आहे. पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानांवर एक समान असते. हे तर वाक्य आपण वाचलं होतं पहा. त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. जे वस्तुमान आहे एखाद्या वस्तूचं जेवढं पृथ्वीवर आहे तेवढं चंद्रावर असणार. पृथ्वीवर 1 किलो साखर, चंद्रावर 1 किलोच असणार. मंगळावर गेला तरी 1 किलोच भरणार. ती वस्तुमान किती भरणार? 1च किलो भरणार. बदलणार का? बदलणार नाही. समजलं? तर हे काय झालं? आपण पाहिलं वस्तुमान आणि वजन ह्याच्यामधला फरक पाहिला. बरोबर. आता मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं होतं वस्तुमानाचं, बरोबर, वस्तुमानाचं ज्या प्रकारे मी तुम्हाला काय सांगितलं होतं की महत्वाच्या शब्दाला काय करायचं? अंडरलाईन करायचं. तसं पण इथं तुम्हाला अंडरलाईन करून मी थोडक्यात सांगतो. पहा, हा फरक जो आहे ह्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स येण्याचे खूप आणि खूप जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. पहा, वजन, पृथ्वी काय असतं? गुरुत्व बलाने काय करते? आकर्षित करते. ठीक आहे. त्या बलाला काय म्हणायचं? वजन म्हणतात. यम वस्तुमान असलेलं पृथ्वीचे गुरुत्व बल F इथं दिलंय पहा, mg न दाखवलेलं आहे. मग वजन हे बल असल्याने SI युनिट काय आहे? म्हणजे एकक. युनिट म्हणजे काय? एकक. SI एकक काय आहे? न्यूटन आहे. वजन हे बल असल्याने ती कसली राशी आहे? सदिश राशी आहे. मी तुम्हाला वरती सांगितलं सदिश राशी कोणकोणत्या? पहा पुढे. या बलाची दिशा कुठे? बलाची दिशा पृथ्वीच्या का केंद्रकाकडे आहे किंवा केंद्राकडे आहे म्हणलं तरी चालेल. जीचे मूल्य सगळीकडे सारखं असतं का? नाही. पहा, जीचे मूल्य सारखे नसते. कुठं? सगळीकडे. त्याच्यामुळे जीचं मूल्यच बदलते. पहा, इथलं जीचं मूल्यच बदलतं. त्याच्यामुळे काय वजन आपलं बदलणार आहे. जी कॉन्स्टंट आहे का? नाही. मग डब्ल्यू काय होणार आहे? आपसुकच बदलणार आहे. म्हणून वस्तूचे वजन हे स्थानाप्रमाणे बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र काय असतं? सर्व स्थानांवर एक समान असतं. समजलं? हा झाला वस्तुमान आणि वजन म्हणजेच मास आणि वेट मधला फरक. पहा पुढे. आता आपल्या बोलीभाषेमध्ये काही गोष्टी आहेत. पहा काय म्हणता येतं? बोलीभाषेमध्ये आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थाने करतो. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, मी बोलताना कधी कधी वजन म्हणेल वगैरे, ते पण तुम्ही समजून घ्यायचं की तिथं वस्तुमान आहे, काही ठिकाणी वजन आहे. कारण तो बोलण्याच्या ओघामध्ये मी बोलून जातो. मी काय म्हणतो? 2 किलो साखर आणली. वजन करून आणली. हा, वजन तिथं 2 किलो भरलं. आपण असं म्हणतो, पण ते चुकीचं असतं. तर ज्यावेळेस आपण तसं म्हणतो त्यावेळेस काय असतं की 2 किलो वस्तुमानाची साखर आणली असं आपल्याला म्हणायचं असतं शास्त्रीय भाषेमध्ये. बरोबर. पहा, या अर्थाने करतो. व एखाद्या वस्तूचे वजन काय आहे? आपण हे केजी मध्ये म्हणजेच वस्तुमानाच्या एककात मोजतो. आपण म्हणतो ना, हे वजन केलं का रे? वजन करून द्या बरं मला 2 किलो साखर. काय म्हणतो? मला वजन करून द्या. किती? 2 किलो साखर द्या. असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण काय मागत असतो? आपण वस्तुमान मागत असतो. पण आपण बोलीभाषेमध्ये काय करतो? वजनासाठीच
केजी हे युनिट वापरतो किंवा केजी म्हणजे किलोग्रॅम हे काय करतो एकक वापरतो. बरोबर. पुढे पहा. परंतु जेव्हा आपण राजूचे वजन 75 किलो आहे असे शास्त्रीय भाषेत म्हणतो. कसल्या भाषेमध्ये? शास्त्रीय. आता बोली भाषा वेगळी, शास्त्रीय भाषा वेगळी. इथं बोली भाषेतलं पाहिलं आपण, हे शास्त्रीय भाषा. बरोबर. शास्त्रीय भाषेत म्हणतो तेव्हा आपण राजीवचे वस्तुमान सांगत असतो. काय सांगतो आपण शास्त्रीय भाषेमध्ये? मात्र आता मात्र वस्तुमान म्हणले पाहिजे. कारण का? हे तो युनिट काय आहे? केजीच आहे. शास्त्रीय भाषेमध्ये मात्र आता बरोबर येणार सर्व. आता पुढे पहा. 75 केजी वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढे राजूचे वजन आहे. काय? गुरुत्वीय बल प्रयुक्त होणार आहे त्याच्यावरती 75 किलोवरती. गुरुत्वीय बल जेवढं काही प्रयुक्त होणार आहे तेवढं काय असणार आहे? त्याचं वजन असणार आहे. म्हणून आपल्याला अभिप्रेत असतं राजूचे वस्तुमान किती आहे? 75 केजी असल्यामुळे त्याच पृथ्वीवर त्याचे वजन F इज इक्वल टू mg. F इज इक्वल टू mg म्हणजेच काय? 75 गुणुले 9.8. आता मी तुम्हाला सांगितलं होतं हे 75 काय आहे? केजी मध्ये असणार आहे. गुणुले 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार? त्याचं काय येणार? 735 न्यूटन एकक येणार आहे. पहा, हे केजी आणि हे मीटर पर सेकंड स्क्वेअर, ह्या दोघांचं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणलं का 1 न्यूटन असतं. बरोबर. पुढे पहा. 1 केजी वस्तुमानाचे वजन 1 गुणुले 9.8 म्हणजे किती आलं? 9.8 न्यूटन आलं असते. आणि आपली वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगतात. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पहा आपण काय म्हणतो? काय केलं? वजन करून आणलं, बोलीभाषेत म्हणलं जातं. म्हणून आपले जे हे आहेत ते काय सांगतात? वस्तुमान सांगत असतात. आपलं वजन सांगतात का? नाहीत सांगत. कारण का? वजनाचं एककच काय आहे? समजलं? न्यूटन आहे. वस्तुमानाचं एकक काय आहे? किलोग्रॅम. हा फरक आहे. म्हणून ज्यावेळेस आपण वजन काट्यावर जातो आणि वजन करतो त्यावेळेस वजन करतो का? नाही. आपण तो काय करत असतो? वस्तुमान. कारण काय असतं? इकडे 1 किलो द्रवसंचय झालेलं वजन टाकलेलं असतं 1 किलोचं, आणि इकडे काय केलेलं असतं? 1 किलो साखर, काय तुम्हाला गुळ, शेंगदाणे काय आणायचे ते इथं 1 किलो टाकलेलं असतं. म्हणजे काय असतं? 2 द्रवसंचय झालेल्या वस्तूंची काय असते? ती तुलना असते. आणि त्याच्यातनं आपण काय आणतो? तर वस्तुमानच सांगत असतो आपण. त्यावेळेस वजन सांगतो का? नाही. कारण वजन सांगितलं तर काय येणार? आता मी समजा म्हणलो माझं 10 किलो वजन आहे, मग त्याच्यावरती काय होणार? 9.8 हे आपलं गुरुत्वीय त्वरण अप्लाय होणार. मग त्याचं किती येणार? 98 न्यूटन. हे काय झालं? आपलं वजन झालं. मग आपण म्हणतो का 98 न्यूटन साखर द्या. किंवा इथं काय केलं आपण? 1 लावला. काय केलं? हे गुणवलेलं असंच ठेवा 1. मग इथं काय येणार? 9.8 न्यूटन येणार. मग आपण जाऊन म्हणतो का? आपण काय म्हणतो? 1 किलो साखरच द्या म्हणतो ना. म्हणून इथं वाक्य तसं म्हणलं. पहा, आपली काय वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगतात. वस्तुमानच का सांगतात? कारण ते काय सांगतात? केजी मध्ये सांगतात. आपण म्हणतो का 9.8 न्यूटन साखर द्या. तुम्ही काय करायचं? दुकानात जायचं आणि दुकानदाराला म्हणायचं आमच्या पप्पानी ना 9.8 न्यूटन साखर सांगितली. पाहता ते तुमच्या डोक्याला हात लावल, गालाला हात लावल, ताप वगैरे आलाय का बघल. परत म्हणजे तू घरी जा, किती किलो सांगितली ते विचारून या. कारण का? की ही जी मापनाची एकक आहेत ते आपल्या बोलीभाषेमध्ये किंवा व्यवहारामध्ये प्रचलित आहेत का? प्रचलित नाहीत. मग त्याच्यामुळे आपण काय वापरतोय? वस्तुमान ज्या गोष्टीने मोजलं जातं ते वस्तुमान मोजण्याची एकक आपल्या प्रचलित आहेत. त्यामुळे आपण वजन आणतो का करून? नाही. आपण काय आणतो? वस्तुमान आणतो. आपण काय आणतो? वस्तुमान आणतो. म्हणून पहा, दुकानात असलेल्या समभुज तराजू 2 वजनांची व पर्यायाने 2 वस्तुमानाची काय असते? तुलना असते. मी सांगितलं तुम्हाला की इकडे 1 किलो टाकलं तर इकडं 1 किलो साखर देतो. ती काय असते? 2 वस्तुमानाची तुलना असते. 2 वस्तुमानाचा द्रवसंचयाची तुलना असते. समजलं? तर हा काय पाहिला आपण? फरक कशामध्ये पाहिला? की वजन आणि वस्तुमान ह्याच्यामध्ये पाहिलेला आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं काय? की दुकानदाराकडे जायचं आणि त्याला म्हणायचं 9.8 न्यूटन साखर द्या. दुकानदार जर खूप हुशार असेल, शिकलेला असेल, त्याला ह्या गोष्टी माहित असतील तर ते म्हणेल 1 किलो साखर घेऊन जा. पण त्याच्यामध्ये पण फरक पडू शकतो. कारण का?
जी ची व्हॅल्यू सर्वत्र सारखी आहे का? नाही. मग समजा आपल्या इथं कमी असली, त्या ठिकाणी जास्त असली, तर वजनामध्ये फरक पडू शकतो. वस्तुमान तसंच राहणार आहे. बदल कशामध्ये होणार आहे? वस्तुमानामध्ये होणार नाही, तर वजनामध्ये फरक होणार आहे. हे जे आहे वस्तुमान, हे तुम्हाला सांगितलं मी. कुठं दुसऱ्या ग्रहावर जरी गेलात, ते काय राहणार आहे? कॉन्स्टंट. 1 किलो इथं भरतंय, चंद्रावर 1 किलो, मंगळावर पण 1 किलो. पण वजन का बदलतं? मी असा प्रश्न केला. वजन का बदलतं? का बदलतं? वजन कसं कॅल्क्युलेट केलं जातं? F इज इक्वल टू mg, आणि ह्या जी ची व्हॅल्यू बदलते. त्वरण जे आहे, पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे जे त्वरण निर्माण होतं, ते जी बदलतं, त्याच्यामुळे काय होतं? वजन बदलतं. वजन आपलं कॉन्स्टंट राहत नाही. पृथ्वीच्या भागामध्ये म्हणजे की पृथ्वीच्या विषुववृत्तावर एक वजन असेल, तेच त्याच्या ध्रुवावरती वेगळं वजन असणार आहे. तर हे काय पाहिलं आपण, की वस्तुमान आणि वजन ह्याच्यामधलं तुलना पाहिलेली आहे. तर आपला जो पूर्ण कन्सेप्ट आहे या ठिकाणी तुमचा क्लिअर झालेला आहे. आणि अशाच प्रत्येक कन्सेप्टची क्लॅरिटी जर तुम्हाला करून घ्यायची असेल आणि 10वीला स्टेट बोर्डमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये आपली प्रशालाची लिंक दिलेली आहे. ते ऍप डाउनलोड करायचं, आपला कोर्स परचेस करायचा, आणि हे व्हिडिओ अनलिमिटेड वेळा, काय सांगतो तुम्हाला, अनलिमिटेड वेळा, म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही 10 वेळा, 100 वेळा, 200 वेळा, तुमच्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्या वेळेस तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये काय करू शकता, तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स प्रत्येक विषयामध्ये घेऊ शकता. आपली एक्सपर्ट टीम त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करते. आपले लाईव्ह लेक्चर्स पण डाऊट क्लिअरिंगचे होतात, आणि त्या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, की 10वीच्या स्टेट बोर्डच्या अनुषंगाने कोणते प्रश्न येतात, प्रश्नाचं विश्लेषण काय आहे, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन आपण आपल्या प्रशाला ऍप्लिकेशन मध्ये केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.